टाकलं। हे महाबोधी मंदिर जे आहे हे शिवाचं मंदिर आहे। बांधवांनो, आता वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा जी लोक सत्तेमध्ये आहेत, शासन प्रशासन मध्ये आहेत, ती सुद्धा महाबोधी विहाराला नष्ट करण्याची भाषा बोलत आहे। आणि याआधी या ब्राह्मणांनी त्या विहारावरती कब्जा करून ते विहार आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे। त्याला मुक्त करण्याचं आंदोलन आता आम्ही हातामध्ये घेत आहोत असं नाही, तर हे विहार ब्राह्मणाच्या हातातून मुक्त होण्यासाठी याआधी 1885 साली अनागारिक धम्मपाल यांनी त्या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं यासाठी त्यांनी संघर्ष केला। त्यांच्या संघर्षाला त्या ठिकाणी कुणी न्याय दिला नाही, तर त्यांनी तो संघर्ष कोर्टामध्ये नेला आणि कोर्टामध्ये त्या ठिकाणी अनागारिक धम्मपाल यांना कोर्टाने न्याय देऊन त्या ठिकाणी निकाल दिला की महाबोधी विहार हे या ठिकाणी बौद्धांचं आहे आणि ते बौद्धांना मिळालं पाहिजे। काय महाबोधी विहार बौद्धांना मिळालं? कोर्टाने निर्णय दिला की ते बुद्धाचं आहे, बुद्धाला द्यावं। बौद्धाला मिळालं नाही? मिळालं असतं तर आम्ही आंदोलन करायला आलो असतो? नाही आलो असतो। पण ते बौद्धाला का मिळालं नाही? तर बांधवांनो आणि भगिनींनो, याचं मर्म आम्हाला माहित असलं पाहिजे। ते जर बौद्धाला मिळालं असतं तर त्या ठिकाणी समानता प्रस्थापित करण्याचं काम चालू असतं, म्हणून त्यावरती ब्राह्मणांचा तो कब्जा कायम ठेवला। आता हे विहार कोर्टाने रिझल्ट दिल्यानंतरही आम्हाला मिळत नाही, म्हणून आमची काही म्हणते लोक आणि उपासक उपासिका त्या ठिकाणी त्या काळामध्ये सत्तेमध्ये असलेला मोठा पक्ष, त्या पक्षाच्या प्रमुखाकडे अर्थात काँग्रेस पक्ष त्या काळामध्ये मोठा होता आणि त्या काँग्रेस पार्टीच्या लीडरकडे अर्थात मोहनचंद करमचंद गांधीकडे अर्थात ज्यांना आम्ही प्रेमानं बापू म्हणतो, त्या बापूकडे आमची लोक गेली आणि बापूला म्हणाली, बापू ये बौद्ध विहार जो ब्राह्मणों के कब्जे में है, ये बौद्ध विहार हमारा है, ये हमें मिलना चाहिए। त्यावेळेस बापूने आमच्या लोकांना सांगितलं, भिक्खू लोकांना सांगितलं, ये विहार तुम्हारा है, ये तो हम भी जानते हैं, लेकिन हम क्या कर सकते हैं? हम भी गुलाम, आपकी गुलाम। इस देश पर अंग्रेजों की हुकूमत है, अंग्रेजों का राज है। अंग्रेज इस देश से चले जाएंगे और सत्ता हमारी आएगी, तो सत्ता हमारी आते ही हम ये महाबोधी विहार जो है बौद्धों का है तो बौद्धों को दे देंगे। काय या देशामध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही? या देशाला या ठिकाणी ज्यावेळेस हस्तांतरित करण्यात आलं त्यावेळेस इंग्रजांनी या देशाची पावर त्या ठिकाणी हस्तांतरित करून पंडित जवाहरलाल नेहरूला दिले आणि पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचा प्रधानमंत्री झाला। पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचा प्रधानमंत्री झाला त्या आधीची प्रक्रिया बांधवांनो जी होती ती प्रक्रिया ही होती की हा देश तुम्ही लोक कशा पद्धतीने चालवाल, म्हणून या देशाला संविधान असलं पाहिजे आणि ते संविधान बनवण्याचं काम तुमचं कंप्लीट झालं तर या ठिकाणी तुम्ही हा देश तुमच्या ताब्यामध्ये घ्यावा, आम्ही या देशातून बाहेर जाऊ असं इंग्रजांनी गांधी अँड पार्टीला सांगितलं।